गजानन एका विचित्र गावात राहत होता, ज्याच्या भोवती हिरवीगार शेते आणि मोकळ्या आकाशाकडे पसरलेली झाडे होती. त्यापैकी एका झाडाचे त्याच्या हृदयात एक विशेष स्थान होते, पसरलेल्या फांद्या आणि चमकदार पानांचे एक भव्य पिंपळाचे झाड. गजानन अनेकदा त्याचे दिवस त्याच्या सावलीत आराम करत, पानांचा सौम्य आवाज ऐकत आणि त्याच्या फांद्यांमध्ये घरटे बांधणाऱ्या पक्ष्यांची गाणी ऐकत घालवत असे. जसजसा वेळ जात होता तसतसे गजाननचे झाडाबद्दलचे प्रेम वाढत असे. तो त्याच्याशी बोलत असे, त्याचे सुख दुःख वाटून घेत असे आणि त्याच्या उपस्थितीत एक अवर्णनीय शांतीची भावना अनुभवत असे. एका उन्हाळी दुपारी गजानने त्याच्या प्रिय झाडासोबत काही वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. तो त्याच्या पायथ्याशी बसला, गुडघे मिठी मारली आणि पानांमधून येणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या गुंतागुंतीच्या नमुन्यांकडे पाहत होता. तिथे बसताना त्याला झाडाबद्दल कृतज्ञता आणि प्रेमाची खोल भावना जाणवली. ते त्याच्या आयुष्यात एक स्थिरता होती, शक्ती आणि लवचिकतेचे प्रतीक. काहीही विचार न करता गजानने त्याचे हात खोडाभोवती गुंडाळले, त्याच्या गालावर खडबडीत साल जाणवली. त्याने झाडाला घट्ट धरले, त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. त्या क्षणी गजाननला निसर्गाशी, त्याच्या सभोवतालच्या जगाशी आणि त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या झाडाशी एक खोल संबंध जाणवला. झाड उंच आणि शांत उभे राहिले, त्याच्या फांद्या वाऱ्यात हळुवारपणे हलत होत्या, जणू काही गजाननला मिठी मारत आहेत.